नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असं नका स्क्रीन शकता. केंद्र सरकारकडून निर्यात शुल्क हटवण्यास दिरंगाई झाली नाही. कांदा दरात घसरण सुरूच. बघू शकता महत्त्वाचे अपडेट. आणि कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने खूपच दिरंगाई केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यामध्ये मोठ्या दर घसरणीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 2 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1602 आणि सरासरी 1250 इतका दर मिळाला. 22 मार्च रोजी केंद्र सरकारने 20% कांदा निर्यात शुल्क रद्द केल्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी काल 1 एप्रिलपासून सुरू झाली. मार्च एंडच्या कारणामुळे बाजार समित्या बंद होण्यापूर्वी 27 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटलला कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1690 तर सरासरी 1500 रुपये इतका दर या ठिकाणी मिळत होता. सरकारने निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी जास्त विलंब केल्याने शेतकऱ्यांचा कांदा शेतात पडून राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आर्थिक नुकसान होत आहे. केंद्र सरकारने परदेशात जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी आता तात्काळ कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे आणि उपाययोजना कराव्या, अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. धन्यवाद. लक्ष्मी जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.